पुढची बातमी परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या 6 ते 7 दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे सोयाबीन, कापूस, हळद या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शेतात अजूनही गुडघ्या एवढं पाणी साचलेलं असताना अद्याप प्रशासनाकडून पंचनामेही करण्यात आलेले नाहीत। त्यामुळे पंचनामेच नाहीत तर आम्हाला मदत कधी देणार असा सवाल संतापलेल्या शेतकऱ्यांनी केलाय। परभणीच्या देवलगाव अवचार इथल्या हळद पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। त्या पाण्यातून नुकसानाचा आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे पंकज क्षीरसागर यांनी। कापूस, सोयाबीन असेल, त्याच्यानंतर मूग असेल, या पिकांचं नुकसान आपण बघितलं। मात्र हे नगदी पीक आहे हळदीचं आणि हे जवळपास 1 हेक्टरचं ही पूर्ण हळद आहे आणि ती पूर्णतः पाण्यात गेलेली आहे। हे हळद उत्पादक शेतकरी आहेत। किती नुकसान आहे, किती तुमची हळद होती, किती पैसा खर्च केला आणि आता नुकसान किती आहे? 1 हेक्टर हळद आहे, तर याच्यावर आतापर्यंत 1 लाख रुपये खर्च झालेला आहे। याच्यामध्ये 100% म्हणजे जवळपास 5 लाख रुपयाचं नुकसान आहे सध्या हळदीमधून। तर सरकारनं काय अजून पंचनामे केले नाही, काय नाही। तातडीनं पंचनामे करून काय तो निर्णय घ्यावा। सोयाबीन, कापूस भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याची बिकट परिस्थिती झालेली आहे। शेतकऱ्याला काय करा म्हणून असं काही सुचना झालंय। एवढी पावसाने हानी केलेली आहे। सरकारकडे काय मागणी? सरकारनं मदत काहीतरी द्यावं चांगल्या प्रकारची। नाही, नुकसानीचे पंचनामे अजिबात झालेले नाहीत। ताडबोरगाव मंडळामध्ये एक पंचनामा झाला नाही। कालच आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि ताडबोरगाव मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे असे आम्ही त्यांचे निर्देश